उरूस संपल्यानंतर आम्ही चाललो होतो उरुसाला. तर नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि रोजच्यासारखं मस्त आवरलं आणि निघाले होते कॉलेजला. आणि आज जरा काही वेगळंच वाटत होतं. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर बघितलं तर माझ्या 2 जुन्या मैत्रिणी आल्या होत्या, कारण की त्यांना बोर्डात सर्टिफिकेट घ्यायचं होतं. आणि म्हटलं तुम्ही आलायच तसं तर आपण कुठं तर जाऊयात. तर जाऊया म्हटल्यावर फक्त आम्हाला मार्केट एवढं सुचतं. मग आम्ही सगळी गेलो मार्केटमध्ये आणि उरसाच टायमाला काय आम्ही आलो नव्हतो, म्हणून म्हटलं पहिल्यांदा जावावं दर्ग्यात. आणि गेल्यावर मग पहिल्यांदा ना देवाचं दर्शन ते करून घेतलं आणि त्यानंतर मग प्रदक्षिणा घालत होतो. आणि इथं ही काळी भिंत आहे ना, तिथं आपण शिक्का चिटकवायचा असतो. आपल्या मनात एखादी इच्छा धरायची आणि शिक्का चिटकवायचा. जर शिक्का चिटकला तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. पण आमच्यातल्या कोणाची शिक्का चिटकला नाही. काय होणार आहे कुणास ठाऊक आमचं. आणि त्यानंतर मग आम्ही बसलो एका कडेला, कारण जरा देवाच्या दारात आल्यावर शांत बसावं. आणि तिथून मग आम्ही गेलो मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये तसं काही घ्यायचं नव्हतं, परंतु प्रत्येक गोष्ट बघायची ही सवयच आहे. आणि तिथे गेले आमच्या आजीला बांगड्या पसंत पडल्या, पण त्यांचं अर्धा तास डिस्कशन सुरू होतं की कुठल्या बांगड्या घ्यायच्या. शेवटी फायनल तिने बांगड्या घेतल्या. आणि आमच्या वैशूचं सुरू होतं की मी काय घ्यावं काय घ्यावं. खूप विचार केल्यानंतर तिनं काही न घेता बाहेर पडली आणि दुसऱ्या दुकानात घुसली. आणि तिथून पण मोठं काही घेतलं नाही, फक्त एक क्लचर घेतला आणि आली. आणि एवढं फिरून झाल्यानंतर आम्हाला आता भुका लागल्या होत्या, म्हणून आम्ही गेलो होतो पोटपूजा करायला. आणि समोर काही आलं तर त्याचा स्नॅप टाकायचं परमनंटच असते. तर असा होता माझा आजचा साधा पण स्पेशल दिवस.